धगधग गर्ल माधुरीला पहिला सिनेमा कसा मिळाला हे तुम्हाला ठाऊक आहे का? चला पाहूया। माधुरीचा पहिला सिनेमा 1984 मध्ये प्रदर्शित झाला होता। राजश्री प्रोडक्शनचे निर्माते ताराचंद बडजात्या यांनी माधुरीला पहिली संधी दिली। त्यावेळी ती 16-17 वर्षांची होती। अबोध असं त्या चित्रपटाचं नाव। 12वीत असताना तिने हा चित्रपट केला होता। हा सिनेमा प्रेक्षकांना तितकासा भावला नाही, पण ती संधी माझ्यासाठी खास होती असं माधुरी नेहमी सांगते। त्यावेळी प्रोडक्शनशी संबंधित एक व्यक्ती होती ज्याची मुलगी माधुरीच्या मोठ्या बहिणीची मैत्रीण होती। त्यामुळे तो ऑफर घेऊन माधुरीच्या घरी आला आणि तिच्या समोर हा प्रस्ताव त्याने ठेवला। त्यावेळी माधुरीच्या कुटुंबियांनीच त्याला स्पष्ट नकार दिला होता। मात्र त्या व्यक्तीने घरच्यांना समजावलं आणि ते राजश्रीच्या ऑफिसमध्ये पोहोचले। ऑफिसमध्ये पोहोचल्यावर माधुरीला तिथे काही डायलॉग हिंदीत वाचायला सांगितलं। तिचं हिंदी चांगलं असल्यामुळे तिला थेट स्क्रीन टेस्टसाठी बोलावण्यात आलं। यानंतर तिची निवडही झाली आणि तिला अबोध हा चित्रपटही मिळाला।